महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये काहीतरी झणझणीत आणि साध्या सोप्या पद्धतीने तयार होणारं बनवायचं असेल तर आपण पिठलं भाकरी निवडतो. कारण पिठलं 10 मिनिटांच्या आत तयार होतं आणि काही भाजीला नसेल तरीही हे झटपट कधीही बनवू शकतो. हे चविष्टसुद्धा लागतं. तर आपण पिठलं तर नेहमीच बनवतो, पण आज आपण वेगळ्या पद्धतीने पिठलं बनवणार आहोत. पालक घालून हे पिठलं कसं लागतं हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर हे पिठलं भाकरी तुम्हाला घरी ट्राय करावं लागेल. कारण हे खूपच जास्त चविष्ट लागतं. काही पालकची पानं इथं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, ती अशी बारीक बारीक चिरून घ्यायची. पिठलं भाकरी ही एक पारंपरिक रेसिपी आहे आणि ते वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये खाल्ली गेलेली आहे. त्यामुळे ह्या रेसिपीचा म्हणजे ह्या पदार्थाचा कधीच आपल्याला खाण्याचा कंटाळा येणार नाही. पण जर त्यात अशा पद्धतीने पालक घालून केली तर त्याचा स्वाद जो आहे तो अजूनच वाढेल. तर मी इथे एक बाउल भरून पालक घेतलेली आहे. पालकचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा इथे मी बारीक बारीक चिरून घेतलाय. त्यानंतर आपल्याला एक छोटंसं बाउल घ्यायचं आहे. त्यात आपल्याला एक मध्यम आकाराच्या वाटीने अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे. सुरुवातीला बेसनमध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करायचं. एकदम पाणी घातलं तर गुठळ्या तयार होतील. आधी थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं. सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि मग अजून पाणी घालून हे एकदम पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं. तर इथे मी ज्या वाटीने बेसन घेतलेलं त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घातलेलं आहे आणि असं पातळ हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने बेसनचं पातळ बॅटर तयार करून घेतलं की पिठल्यामध्ये जराही गुठळ्या तयार होणार नाहीत. पालक चिरून घेतली आणि बेसनचं मिश्रण तयार करून घेतलं. आता पिठलं बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचं. म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचा वापर करा. तेल चांगलं गरम झालं की त्यात एक छोटा चमचा राई घालायची. राई चांगली तडतडली की अर्धा छोटा चमचा जिरे घालायचं आणि मग भरपूर अशा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. म्हणजे मी इथे साधारण 14-15 पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या ठेचून घालायच्या. ठेचलेली हिरवी मिरची तिखटानुसार घालायची. काही कढीपत्त्याची पानं घालायची. 2-3 चिमूट हिंग घालायचं आणि हे सगळे पदार्थ छान फ्राय करून घ्यायचे. गॅस बारीकच ठेवायची. लसूण छान लालसर रंगाचा झाला की मग त्यात घालूया हा बारीक चिरलेला कांदा. कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया. पिठलं जे आहे ते तिखटच जास्त छान लागतं. जर तुम्हाला तिखट जमत नसेल तर तुम्ही कमी तिखट करू शकता. पण पिठलं भाकरी म्हणजे पिठलं तिखटच असलं पाहिजे, तर त्याची चव खूप छान लागते. तर इथे मी लसूण आणि मिरचीचं प्रमाण थोडं जास्त घातलेलं आहे. आता हा कांदा छान मऊ झालेला आहे. त्यानंतर मी इथे घालते 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला. हे मसाले हलके मिक्स करून घेऊया. म्हणजे थोडे परतून घेऊया. जर तुम्ही इथे हिरवी मिरची जास्त घातलेली असेल तर लाल मिरची पावडर तुम्ही स्किप करू शकता. मसाले छान हलके फ्राय झाल्यानंतर त्यात मी बारीक चिरलेली पालक घातली. आता ही पालक मोठ्या गॅसवर आपल्याला 2-3 मिनिट चांगली परतून घ्यायची. मोठ्या गॅसवर परतल्यामुळे ह्या पालकला छान पाणी सुटतं आणि पटापट ते आटतं सुद्धा आणि पालकचा कच्चेपणा कमी होतो. पालक अशी झाली थोडीशी, त्याचा कच्चेपणा कमी झालं, शिजल्यासारखी वाटली का मग त्यात आपण घालूया हे बेसनचं मिश्रण. बेसनचं मिश्रण घालण्या अगोदर ते छान मिक्स करून घ्यायचं, कारण बेसन खाली जाऊन तळायला बसतं. त्यानंतर हळूहळू करून हे बेसनचं मिश्रण घालायचं आणि मिक्स करत राहायचं. त्यानंतर ज्या वाटीने मी बेसन घेतलेलं त्याच वाटीने पुन्हा मी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. ते सुद्धा हळूहळू घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पिठलं मी इथे पातळ करणार आहे, त्यामुळे मी इथे 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. जर तुम्हाला घट्ट पिठलं हवं असेल तर जे आपण बेसन मिक्स करताना पाणी घातलेलं तेवढं पाणी पुरेसं असणार. आता इथे चवीनुसार थोडं मीठ घालूया. हे अजून आटणार सुद्धा आहे, त्यानुसार मिठाचं प्रमाण घाला किंवा शेवटला मीठ घातलं तरीही चालेल. आता हे आपल्याला सतत ढवळत बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्ही असंच ठेवलं तर मग हे बेसन खाली लागू शकतं आणि पिठल्याची चव बिघडेल. त्यामुळे सतत हे ढवळत राहायचं आणि तोपर्यंत हे शिजवायचं जोपर्यंत बेसनचा कच्चेपणा जाईल. तर इथे मी 5 ते 6 मिनिटसाठी बारीक गॅसवर सतत मी ढवळून हे चांगलं शिजवून घेतलंय. पिठलं जेवढं घट्ट हवंय तेवढंच इथे आहे, जसं मला हवंय. शेवटला मी भरपूर कोथिंबीर घातली आणि मिक्स करून घेतलं आणि इथे आपलं पिठलं तयार आहे. पिठलं शिजलंय की नाही हे जर कळत नसेल तर तुम्ही इथे पिठलं चाखून पाहू शकता. त्यावरून तुम्हाला कळेल. जर बेसनचा कच्चेपणा येत असेल तोंडामध्ये तर तुम्ही अजून थोड्या वेळ शिजवून घ्या.
बेसन जर कच्चं राहिलं, त्याची कच्ची चव राहिली, तर मग ते खायलाही चांगलं लागणार नाही. त्यामुळे बेसन व्यवस्थित शिजवून घ्या. आणि अशा पद्धतीने झटपट असं पौष्टिकसुद्धा म्हणू शकतात आणि झणझणीत हे पालक घातलेलं पिठलं तयार झालेलं आहे, तेही महाराष्ट्रीयन पद्धतीने. आपण साधं बेसनचं पिठलं नेहमी खातो, पण ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करा. टिफिनला सुद्धा झटपट तयार होतं. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.